इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारो है असं म्हणत गेली कित्येक वर्ष तिने अनेकांना वेड लावलं. बॉलिवूडची टाइमलेस ब्युटी, दिलखेच अदा, घायाळ करणारी तिची नजर आणि तितकाच सुंदर तिचा शृंगार, जिच्या वाढत्या वयासोबत तिच्या सौंदर्यात सुद्धा वाढच होतीये. अशी बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री म्हणजेच रेखा. कोणाला खरं वाटेल रेखा 69 वर्षांची आहे. अगदी लहानपणापासून अभिनय क्षेत्रात उतरलेल्या रेखांनी आजही सिनेसृष्टीत आपलं नाव टिकवून ठेवलंय. रिअल लाईफ शिवाय त्यांचं रिअल लाईफही नेहमीच चर्चेत राहिलं. मग कधी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या सोबतच्या प्रेमाचे किस्से रंगले, तर कधी 13 वर्षांनी लहान असलेल्या अक्षय कुमार सोबतही त्यांचं नाव जोडलं गेलं. पण अमिताभ यांच्या मनात रेखा यांच्याविषयी एवढी कटुता कधी आणि कशी निर्माण झाली माहितीये का? तसंच रेखांना कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. त्या मार खाऊन सुपरस्टार झाल्या आहेत असं त्यांनीच एकदा म्हटलंय. काय आहे तो किस्सा तेही जाणून घेऊयात. नमस्कार, मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महा टॉक्स. 10 ऑक्टोबर हा रेखांचा वाढदिवस आणि यंदा त्या 69 वर्षांच्या झाल्यात. तर दुसऱ्याच दिवशी बॉलिवूडचे शहनशाह अर्थात अमिताभ बच्चन यांचाही वाढदिवस असतो. तसं तर रेखा आणि बिग बींची लव्ह स्टोरी अख्ख्या देशानं ऐकली आहे. पण अमिताभ रेखा यांचा राग का करू लागले हे अनेकांना माहीत नाही. मग त्यानंतर निरनिराळ्या चर्चा रंगू लागल्या. त्यावेळेचा एक किस्सा असा की बिग बींसाठी रेखांनी अनेक मंदिरात जाऊन पूजापाठ केले, देवाला साकडंही घातलं. हा तो काळ आहे जेव्हा अमिताभ बच्चन मृत्यूशी झुंज देत होते. त्यावेळी रेखांनी अमिताभ यांना भेटू नये अशी बंदीच घालण्यात आली होती. 1982 साली कुली सिनेमाच्या शूटिंग दरम्यान झालेल्या अपघातानंतर अमिताभ बच्चन मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट होते. या काळात त्यांच्या पत्नी जया बच्चन यांनी त्यांची खूप काळजी घेतली. प्रत्येक जण हा त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होता. एवढंच काय तर स्वतः इंदिरा गांधी सुद्धा अमिताभ यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. मात्र तिथे फक्त रेखांनाच परवानगी नव्हती. असं म्हणतात की तशी जया बच्चन यांचीच इच्छा होती. पण एका रिपोर्टनुसार शेवटी एके दिवशी पांढऱ्या रंगाची साडी नेसून एकदम साध्या वेशात रेखा हॉस्पिटलला पोहोचल्याच. आपल्या प्रियकराची अशी अवस्था पाहून त्या फार खचल्या. अशा वेळी देवाकडे प्रार्थना करण्याखेरीज रेखा यांच्या हातात काहीच नव्हतं. असं म्हणतात की तेव्हा रेखांनी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली. मग त्यानंतर तिरुपतीला जाऊनही साकडं घातलं. पण ज्यावेळी अमिताभ यांची प्रकृती सुधारली त्यानंतर त्यांच्या मनात रेखा यांच्याविषयी कटुता निर्माण झाली. याला कारण म्हणजे अमिताभ मृत्यूशी झुंज देत होते तेव्हा रेखा पार्ट्यांमध्ये बिझी होती असं सांगत कोणीतरी जया आणि अमिताभ यांचे कान भरले होते असं म्हटलं जातं. शिवाय त्या काळात रेखा आणि संजय दत्त यांच्या अफेअरच्याही अफवा पसरल्या होत्या. बातम्यांनुसार या सगळ्यांमुळे अमिताभ यांच्या मनातला द्वेष वाढू लागला आणि रेखा आणि त्यांच्यातला दुरावाही वाढतच गेला. विशेष म्हणजे या सगळ्याचा रेखा यांच्या करिअरवर कधीच फरक पडला नाही. आजवर त्यांनी 400हून जास्त चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण त्यांना कधीही अभिनेत्री व्हायची इच्छा नव्हती. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत रेखांनी त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा किस्सा सांगितला होता. त्यांचे वडील हे साऊथचे प्रसिद्ध अभिनेते होतेच, शिवाय आई ही प्रसिद्ध तेलुगू अभिनेत्री होत्या. तर रेखा ही एका रात्रीत स्टार बनल्या होत्या. पण त्यांना कधीच या क्षेत्रात यायचं नव्हतं. त्यांच्या आईचीच तशी इच्छा होती. त्यामुळे मार खात खात त्या स्टार बनल्या असा किस्सा त्यांनी या मुलाखतीत सांगितला. मग काही वर्ष उलटल्यानंतर त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्या या क्षेत्रात रुळल्याही आणि कायमस्वरूपी आपलं स्थानही निर्माण केलं. अगदी वयाच्या 69व्या वर्षी सुद्धा सौंदर्याच्या बाबतीत हल्लीच्या टॉपच्या अभिनेत्रींनाही त्या मागे टाकतात. तुम्ही सुद्धा यावर सहमत आहात का? आणि तुम्हाला आवडणारा रेखा यांचा चित्रपट कोणता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महा टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा.